त्र्यंबकेश्वरमध्ये जय श्री श्यामचा जयघोष. कुशावर्त तीर्थापासून भव्य कलश यात्रेने खाटू श्याम कथेचा दिमाखात प्रारंभ. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरच्या पावन नगरीत भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला. श्री खाटूश्याम मित्रमंडळ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने आयोजित श्री खाटूश्याम कथा सोहळ्याचा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्त तीर्थापासून भव्य कलश यात्रेला सुरुवात झाली. या कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी डोक्यावर कलश धारण करून सहभाग घेतला होता. बँड पथक, बालगोपालांचे लेझिम पथक आणि जय श्री श्यामच्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली होती. या यात्रेप्रसंगी नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा सौ मंजू वारुणसे, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, नगरसेविका सौ कल्पना लहांगे, सौ रत्नप्रभा कदम, सौ पल्लवी शिरसाट, नगरसेवक अमोल कडलक आणि रंगनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कथेची महानता. ही यात्रा कुशावर्त तीर्थावरून निघून जव्हार फाटा येथील श्री चंद्र लॉन्स येथे पोहोचली. या ठिकाणी कथेच्या पहिल्या दिवशी वेदमूर्ती शुक्ल यजुवेदाचार्य श्री कौशलेंद्र शरण शर्माजी यांनी कथेची सुरुवात केली. पहिल्या सत्रात शर्माजींनी कथेची महानता विशद केली. खाटूश्याम बाबांचे स्वरूप आणि कलियुगातील त्यांचे महत्त्व सांगताना त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बाबांचे तेजस्वी सजावट, दर्शन आणि पुष्पवृष्टीने भक्तांचे डोळे दिपून गेले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी हेमंत कडलक, विजय मुतडक, प्रशांत तुंगार, राजेंद्र कडलक, पांडुरंग कोरडे, युवराज कदम, ज्ञानेश्वर पाटील, आकाश घोडके, राहुल कदम व श्री खाटूश्याम मित्रमंडळ त्र्यंबकेश्वरचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. दिनांक 26 फेब्रुवारी मोरवी प्रतिज्ञा वर्णन आणि 27 फेब्रुवारी खाटूश्याम बाबांचा जन्मोत्सव संपन्न होणार आहे. हा भक्तीचा उत्सव 1 मार्चपर्यंत चालणार असून त्र्यंबकेश्वरमधील सर्व भाविकांनी दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत या अमृतमयी कथेचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.